दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। सच्चिदानंद सद्गुरु भगवान मौली की जय। भगवान गोपाल कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती असलेली हे श्रीमद् भागवत, तसेच अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोपरायण संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथाला जगद्गुरु तुकोबराय, सर्वच साधू संत, तसेच आमचे सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु भगवान मौली या सर्वांच्या चरणी नमस्कार. तसेच आज इथे उपस्थित असलेले सर्वच संत मंडळी आणि आमचे सर्वच संगीताचार्य, तसेच आज कथेसाठी आई माऊली पण उपस्थित आहे आणि आपण सर्वच ज्ञानीजन गुणीजन भाविक भक्त या सर्वांच्या चरणी वंदन करूया आणि आजच्या या श्रीमद भागवत कथारूपी जो ज्ञान यज्ञ आहे, या ज्ञान यज्ञातील पहिलं जे पुष्प आहे ते पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करूया. तसेच आज
हा जो ज्ञान यज्ञाची जी सुरुवात आहे, ज्ञान यज्ञ जो सुरू होत आहे तो ज्यांच्या प्रांगणामध्ये होतोय, ज्यांच्या इच्छेमुळे होतोय, असे आपले दत्त भगवान, त्यांच्याही चरणी वंदन. आज या ज्ञान यज्ञाचा प्रथम दिवस, श्रीमद भागवत कथा रूपी जो ज्ञान यज्ञ आहे, या ज्ञान यज्ञाचा आजचा प्रथम दिवस. आणि या प्रथम दिवशी या श्रीमद भागवताचा महिमा बघायचा असतो, महात्म्य बघायचं असतं. महिमा, कुठल्याही गोष्टीचा महिमा कळाला तर ती गोष्ट कळत असते. म्हणून भागवत समजून घ्यायचं आहे आपल्याला, भागवत ऐकायचंय. हा ज्ञान यज्ञ पूर्णत्वाला न्यायचा आहे. ज्ञान यज्ञामध्ये कसली आहुती टाकायची आहे, काय घ्यायचंय, काय सोडायचंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर ते बघत असताना त्याचा जो महिमा आहे तो महिमा बघायचा असतो. काय कारण असेल हा ज्ञान यज्ञ ठेवण्यामागे? कशासाठी ठेवायचा असतो? बर, हा जो ज्ञान यज्ञ आहे, हा ज्ञान यज्ञ ठेवायचा म्हटल्यानंतर हा सहजासहजी या सगळ्या गोष्टी होतात का? सहज होतात का? आमच्या ओम दादाची किती दिवसापासून धावपळ चालू आहे? 8-10 दिवस झाले धावपळ चालू आहे, बरोबर. हा ज्ञान यज्ञ सार्थकी लावण्यासाठी 8-1 दिवस झाले. फार मोठी पराकाष्ठा त्याची चालू आहे. मग एवढं करण्यामागचं कारण काय? कशासाठी करायचं? ह्या ज्या गोष्टी सगळी धावपळ करायची, सगळ्या त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, सगळ्याच गोष्टी येतात. हे करण्यामागचं कारण काय? हा जो ज्ञान यज्ञ आपल्याला इथं उभा केलाय आपल्या ओम दादाच्या माध्यमातून, किंवा ओम दादाचा जो पूर्ण ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून जी या ज्ञान यज्ञाला सुरुवात आहे, तर ते करण्यामागचं कारण काय? कशासाठी करायचं? कुठलीही गोष्ट करायची कशासाठी ही कळलं पाहिजे. तो करतो म्हणून मी करतो असं करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टी करण्यामागचं खरं कारण समजलं पाहिजे. आणि खरं कारण समजलं किंवा भक्ती सुद्धा करायची भगवंताची, ती जाणून केली गेली पाहिजे. तो करतो म्हणून मी करतो असं चालणार नाही. आणि असं केल्यानंतर फळ सुद्धा जे पाहिजे, जे अपेक्षित आहे, ते मिळत नाही. मग कशासाठी करायचं आहे हा ज्ञान यज्ञ? आता त्याच्या मनामध्ये बराच वेळाचा विचार येतोय, कार्यक्रम तर ठेवलाय, परंतु इथे पुढे गर्दी आहे का, जमेल की नाही, असा तो विचार करतो. परंतु भगवंताची भक्ती करायची, भक्ती करत असताना तिने ज्ञान यज्ञ चांगल्या भावनेने, तिने त्याच्या पद्धतीने नियोजन अगदी छान केलेले, सगळ्या पद्धतीने नियोजन छान केलेले. समोरची पब्लिक येणं न येणं ते भगवंताच्या हातामध्ये. आपण चांगल्या भावनेने हा ज्ञान यज्ञाला काय केलेली, सुरुवात केलेली. मग फक्त गर्दीच पाहिजे असं नाही. काही वेळेला गर्दी पण महत्वाची असतात, काही वेळेला गर्दी महत्वाची असतात. फक्त गर्दीच, नुसतीच गर्दी ही पण काही वेळेला उपयोगाची नाही. म्हणून तिची सेवा करायची नाही कोणी, भगवंत तर आहे ना, साक्षात दत्तप्रभू आहे. मग दत्तप्रभूंच्या प्रांगणामध्ये त्यांचंच गुणगान गायचंय, त्यांचाच अवतार आहे तोही, मग त्यांचंच गुणगान गायचंय. मग ही चिंता कुठलाही सत्कर्म करत असताना, त्या सत्कर्म करत असताना भार त्याच्यावरती घालायचा आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती. आणि ज्या वेळेला भार घातला जातो तर त्यावेळेला सगळी काळजी त्या भगवंताला पडते. म्हणून हा ज्ञान यज्ञ इथं आहे. ज्ञान यज्ञाची सुरुवात आहे. तर करायचा कशासाठी? आपला विषय काय चालू होता, करायचा कशासाठी, एवढे जे प्रयत्न आहे ते कशासाठी करायचे. तर बघा, अनमोल रत्नाचा नरदे तुम्हाला दिलेला आहे. काय मिळालेलं आहे? अनमोल रत्नाचा नरदे. या नरदयाचं मोल होऊ शकतं का? किती मोल असेल या नरदयाचं? या नरदयाचे किती मोल असेल सांगता येईल कोणाला? किती किंमत असेल याची? बरं जाऊ द्या, एखाद्या अवयवाची किंमत सांगता येईल कोणाला? या नरदयाचा फक्त एखादा अवयव, याची किंमत करता येईल का? येईल? बोलत चला, सांगता येईल का कोणाला? बोलता येतं ना सगळ्यांना? येतं की नाही? मदत करा ना मला, मी एकटीच बोलते. तुम्ही पण मदत करा मला थोडी.
किती किंमत असेल एखाद्याच अवयवाची? येईल करता? विज्ञानाने भरपूर प्रगती केली, परंतु एखादा अवयव आतापर्यंत बनवता आला नाही आला ना. मग किती किंमत असेल? मग अनमोल आहे, त्याचं मोलच होऊ शकत नाही. असा काय आहे? अनमोल असा नरदेह आहे. मग अनमोल असा नरदेह दिला कशासाठी? इतका अनमोल दिला देह भजना गुणता, देवी दिला देह भजना गुणता, देवी दिला देह भजना गुणता, देवी दिला देह भजना गुणता, दिला गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण की जय। कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी दिलाय? भजनासाठी. आणि पुढे बोलू की नको? नको ना? नाही बोलणार. तुमची इच्छा आहे नाही बोलणार पुढे. कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलेला आहे. अजून पुढे सामग्री पण दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. जीवपणा हा जो भवरोग आहे, हा भवरोग घालवण्यासाठी अनमोल रत्नाचा नरदेह दिलेला आहे तुम्हा आम्हाला. मग या नरदेहाची किंमतच होऊ शकत नाही, एवढा अनमोल आहे. परंतु तो दिला कशासाठी? भजनासाठी. कशासाठी? भजनासाठी. मी कोण आहे? मी कोण आहे? इथे कशासाठी आलो? कुठे? कुठे? या दत्त मंदिरामध्ये, या धर्म मंडपामध्ये का? नाही. कुठे? या मृत्यू लोकातच कशासाठी आलो? कारण सगळ्या 84 लक्ष जीव योनी आहे आणि एवढ्या योनीमध्ये सगळ्या आडव्या योनी आहे. आपली उभी योनी निर्माण केली मानवाची. आणि या मृत्यू लोकात आपण जन्माला आलो, पण कशासाठी आलो? विचार केलाय कधी? कशासाठी आलो जन्माला? या मृत्यू लोकात जन्म मिळालाय तुम्हा आम्हाला, पण कशासाठी आलो? इथं येताना काय घेऊन आलो, जाताना काय घेऊन जायचंय? या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्याला, किंवा सगळ्या गोष्टींची उत्तर म्हणजे काय आहे? श्रीमद भागवत. या सगळ्या गोष्टींची उत्तर याच्यामध्ये आपल्याला शोधायची. कोणत्या गोष्टींची? मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही म्हणाल तुम्हाला जे ठेवलेली नाव आहे ती नावं सांगाल, मी अमुक आहे, मी तमुक आहे. पण ही शरीराला ठेवलेलं नाव आहे, प्रत्येकाच्या शरीराला ठेवलेलं नाव आहे. परंतु आतमध्ये जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्याचं नाव काय आहे माहित नाही का? कोण आहे तो? कसा आहे? याची ओळख करून घ्यायची. मी खरा कोण आहे? देह म्हणजे मी नाही. हा पंचतत्वाचा देह आहे. पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश या 5 तत्वांचा हा देह बनलेला आहे. मग हा देह म्हणजे मी नाही, मी कोणीतरी वेगळा आहे. याची ओळख करून घ्यायची आहे. याच्यासाठी ओळख व्हावी, याच्यासाठी काय आहे?
श्रीमद भागवत कथा. कशासाठी? मनोरंजन म्हणून नाही. लक्षात घ्या, श्रीमद भागवत कथा हा जो ज्ञान यज्ञ आहे ना, हा ज्ञान यज्ञ मनोरंजन म्हणून नाही. मी कोण आहे, इथं आलोय कशासाठी, आणि बरोबर घेऊन काय जायचं. काहीतरी बरोबर घेऊन गेलं पाहिजे की नाही. तर जसं आलं तसं जायचंय, जसा इथे आलो तसंच जायचंय का? मग बरोबर काहीतरी नेता आलं पाहिजे. मग काय नेता येईल? बोला ना, काय नेता येईल? रात्रंदिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी करून 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 मोठे मोठे घरं बांधले, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, सोनं नाणं भरपूर धन संपत्ती जमा करून ठेवलेली आहे. किती नेता येईल? नेणार? किती नेता येईल? येईल का? बोला ना, कोणाकडे काही असेल युक्ती तर देण्याची मलाही सांगा. मी पण तुमच्यातलीच आहे, मी पण जमा करून ठेवलेलंच आहे. येईल का नेता? पण तरी काहीतरी न्यायचंय. काय न्यायचंय? हे नेता येईल का? नाही नेता येणार. तुमच्या साधू संतांनी म्हटलेले, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो गोड करायचा, माझी ओळख करून जायचंय. बरं, एका जन्मात हे शक्य आहे का? मग तुमच्या नामदेव महाराजांनी तर म्हटलेलं एका जन्मात नाही होते शक्य. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी 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 बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य ओम महाराज, कोणी जरी नसेल तर आपले दत्तप्रभूंचे सेवक येऊन गेलेले उतरले खाली. तर हे एका जन्मात शक्य आहे का? आमचे नामदेव महाराज काय म्हणतात? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं शक्य नाही. साधू संत जर असं म्हणताय जन्मोजन्मी आम्हाला बहु पुण्य करावं लागलं आणि तेव्हा भगवंतानी काय केली? कृपा केली. मग आम्हाला सुद्धा एका जन्मात शक्य नाही. मग नाही तर निदान बरोबर काहीतरी शिदोरी घेऊन जावं लागेल की नाही? मग कोणती शिदोरी जमा करून ठेवायची? पुण्याची शिदोरी जमा करायची, सत्कर्माची शिदोरी जमा करायची, धर्म कार्याची शिदोरी जमा करायची. आणि मग जावं लागणार आहे प्रत्येकाला. जायचं आहे की नाही? कोणाला जायचं नाही? त्यांनी वरती हात करा. जायचंच नाही असं कोणी आहे का? जावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जायचं आहेच, जावं लागणारच आहे. परंतु जायचं कसं? जसं आलं तसं जायचं नाही. जायचं कसं हे सांगतं श्रीमद भागवत. जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे, जावंच लागणार आहे. येथे अवताराला आलेले जे आहेत ना त्यांना सुद्धा जावं लागलं. भगवंतांनी जे अवतार घेतले, अवताराला आले, इथे अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाही. अवतार घेणारे त्यांना पण जावं लागलं.
येथे नाही उरो आले अवतार. मग तुम्हाला जावं लागणारच आहे, पण आल्यानंतर जायचं कसं? जन्माला आल्यानंतर जीवन जे आहे ना तेवढं जीवन जगायचं कसं? तर जीवन जगायचं कसं हे सांगतो ज्ञानेश्वरी. आणि मरणाचा सोहळा कसा करायचा हे सांगतं भागवत. काय सर्वा चिंतनी एकांतवासी गंगास्थानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा पुरस्थिता कालसारा चिंतनी एकांतवासी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा पुरस्थिता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काळ सारावा चिंतन म्हटलेले. मग तुम्ही आम्ही चिंतन करत नाही का हो? करतात की नाही? करतो ना. कसलं करतो? बोलत चला, कसलं चिंतन करतो? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून निघण्याचं चिंतन करतो की जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्याचं चिंतन करतो? कसलं करतो? आम्ही रोज म्हणतो ना, वारी वारी जन्मा हारी पडलो आता संकट निवारी, म्हणतोय ना. पण जी कृती करतो आपण, ती कृती या जन्म मरणाच्या वारीतून मुक्त होण्याची असते की वारीत अडकण्याची असते? तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे ना, मागचं फेडण्यासाठी मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? मागचं फेडण्यासाठी. काय केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे मागे कर्म केलेले आहे ना ते भोगण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. मग मागचं जी उधारी आहे ना, ती उधारी इथं फेडून संपवावी की अजून उधारी करावी? काय करावं? मागची उधारी फेडून संपवावी. आपण नेमकं काय करतोय? उधारी वाढवतोय. ध्यानात घ्या. अजून मागची उधारी संपवण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. अनमोल रत्नाचा नरदेह. मागचं कर्म जे आहे ना, केले कर्म झाले तिची भोग आले. मागचं कर्म फेडण्यासाठी तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. परंतु तेवढं फेडत नाही, परंतु अजून कर्ज करून ठेवतो. मग अजून जर कर्ज केलं तर ते फेडण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागतील?
किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मग मागची उदारी फेडण्यासाठी नरदेह मिळालेला आहे, म्हणून ती मागचं कर्म फेडून संपवायचंय. आमचे सद्गुरू माऊली नेहमी म्हणायचे, तुम्ही जे पेरलंय ना ते फेडण्यासाठी तो येणार आहे का? आठवतंय का महाराज? काय म्हणायचे? काय म्हणायचे? तो तुमचा रामागडी आहे का? तुमचे सद्गुरू माऊली नेहमी म्हणायचे, तुम्ही केलेलं आहे, तुम्ही पेरलेलं जे आहे तो बघेल का? तुमचं जे आहे ते कोणाला बघावं लागणार आहे? परतफेड त्याची कोणाला करावं लागणार आहे? आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून मागचं कर्म संपवायचंय आणि नवीन पेरणी कशी करायची हे काय सांगते श्रीमद भागवत सांगते. कारण माऊली सुद्धा म्हणतात, देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोळिया ना मनोची नये धनंजयाची या परी. त्या देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू दोन सोहळे करावेच लागतात, प्रत्येकाला करावे लागतात. तसे 16 संस्कार सांगितलेले, पण ते बाकीचे केले नाही केले तरी पण दोन जन्माला आला त्याला मृत्यूचा काय आहे, पण सोहळा करता आला पाहिजे. मरणाचा काय झाला पाहिजे? सोहळा झाला पाहिजे. मग मरणाचाही सोहळा व्हावा, सोहळा करता यावा हेच सांगतं काय श्रीमद भागवत. याच्यासाठी भागवत ऐकायचंय. भागवत ऐकायचं कशासाठी ते आज समजून घ्या. कशासाठी ऐकायचं, हा ज्ञान यज्ञ मुळात कशासाठी आहे ते आज काय करा समजून घ्या. म्हणजे आज समजलं तर तो ज्ञान यज्ञ 7 दिवसाचा जो आहे ना तो आपल्याला काय होणार आहे, समजणार आहे. मग त्याच्यासाठी अनमोल रत्नाचा नरदेह दिलेला आहे, दिलेला आहे, परंतु तो समजला नाही किंवा कळाला नाही किंवा कशासाठी दिलेला आहे हे कळालं नाही. ते कळावं, खऱ्या अर्थाने याचा वापर कशामध्ये झाला पाहिजे, कशासाठी झाला पाहिजे हे कळावं आणि मरणाचा सोहळा व्हावा याच्यासाठी काय आहे श्रीमद भागवत कथा. म्हणून पहिल्या दिवशी याचा जो महिमा आहे, भागवताचा महिमा, हा महिमा सांगितला जातो. बर, मग हे श्रीमद भागवतच का असाही प्रश्न पडतो. अनेक पुराण आहेत, पुराण अनेक आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक शास्त्र आहेत. मग त्यामध्ये हे श्रीमद भागवतच का, तर भगवत गीता आणि श्रीमद भागवत, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत, त्याच्यापुढे श्रीमद शब्द लागलेला आहे. म्हणून हे दोनही भगवंताच्या मुखातून आलेले, हे दोनही ग्रंथ भगवंताच्या मुखातून आलेले. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. कोणी सांगितली गीता? भगवंतानीच सांगितली. कोणाला? अर्जुनाला सांगितली. मग गीता भगवंताच्याच मुखातून आली म्हणून श्रीमद भगवत गीता. आणि इथं काय म्हटलेले? श्रीमद भागवत म्हटलेले. मे भागवत सुद्धा कोणी सांगितलं? भगवंताने सांगितलं. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. कोणी सांगितलंय? भगवंताने हंस अवतार धारण करून ब्रह्मदेवाला काय सांगितलं? हेच भागवत सांगितलं. आणि मग ते गुह्य विधाता सांगे नारदासी आणि नारदे व्यासांसी उपदेशिले. तेच गुह्य कोणतं? जे भगवंताने सांगितलं तेच. भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी ते कोणाला सांगितलं? व्यासांना सांगितलं. म्हणून की श्रीमद भागवत हे भगवंतानी स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे. म्हणून याला श्रीमद भागवत असं म्हटलं जातं. श्री कृष्ण Thank you.
आरती करू गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती म्हणजेच काय आहे श्रीमद भागवत। मग ह्या श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद 335 अध्याय आणि 18,000 श्लोक या श्रीमद भागवतामध्ये आहे। आणि आता आपण या श्रीमद भागवतामध्ये पदार्पण करत असताना प्रथमतः भगवंताला काय केलेले वंदन केले। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। काय म्हटलेले भगवंत नेमका कसा आहे, भगवंताचं कार्य नेमकं काय आहे हे यामध्ये त्यांना नमन करत असताना सांगितलेले। भगवंत कसा आहे, कोणत्या भगवंताला नमन केलेले आहे, नमन कोणत्या भगवंताला केलेले किंवा आपण सर्वजण मिळून नमन करणार आहोत त्या भगवंताला, तर त्या भगवंताचं रूप कसं आहे तर काय म्हटलेले सच्चिदानंद रूपाय। कसा आहे तो सत चित आणि आनंद असं त्याचं रूप आहे। सत्य या डोळ्याने जेवढं जेवढं दिसतं ना ते सगळं नाश पावणार आहे, एक ना एक दिवस त्याचा काय होणार आहे विनाश नक्की आहे। या डोळ्यांनी जेवढं जेवढं दिसतं ना त्याचा विनाश नक्की आहेच। मग सत्य काय आहे, तो एकटाच सत्य आहे, अविनाशी, त्याचा कधी नाश होत नाही। असा अविनाशी जो आहे तोच सत्य आहे। ते भगवंत कसा आहे सत्य आहे, सत्य चित आणि आनंद रूप आहे, चित चेतना। आणि या भगवंताचं स्वरूप कसं सांगितलं आनंद, परमानंद, आनंद स्वरूप असा भगवंत आहे। चला हजेरी लावून गेले ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये। अहो तो सर्वाघटी राम देहा देवी एक प्रत्येक घटामध्ये कोण आहे बरं, कुठलाही पशु असेल पक्षी असेल सर्व जेवढे काही जीव जंतू असतील त्यांच्यामध्ये कोण आहे। हो पण तशी दृष्टी झाली पाहिजे ना, सोपं आहे का, हा सोपं आहे का तशी दृष्टी से तेरे हरि रूप जे जे दृष्टि थी से तेरे हरि रूप जे दृष्टि थी से तेरे हरि रूप जे जे दृष्टि थी से तेरे हरि रूप जे जे दृष्टि सर्व घटांमध्ये तो भगवंतच आहे म्हणून त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे सच्चिदानंद रूपाय चेतना। बघा या शरीर तुमचं आमचं सर्वांचं पंचतत्वाचं आहे, मी मगाच सांगितलं कसं आहे पंचतत्वाचं आहे। त्या पंचतत्वापैकी एक तत्व हवा निघून गेली,
नेमकं काय गेलं त्याच्याकडे? खाली काय राहिलं? चेतना, चैतन्य जे आहे. म्हणजेच कोण गेलं मग? तो तुमच्या आमच्यामध्ये आहे की नाही? तो आहे आतमध्ये, म्हणून आपण इथं बसलो. तो आहे म्हणूनच बसलो. म्हणून संत महात्मे म्हटले देह ही पंढरी, आत्मा देह हीच पंढरी आहे आणि आत्मा हाच पांडुरंग आहे. हेच सांगतं तुम्हा आम्हाला काय श्रीमद भागवत. साधू संतही तेच सांगतात, भगवंतानी तेच सांगितलेलं आहे आणि हेच आपल्याला काय करायचंय? जाणून घ्यायचंय. म्हणून त्या भगवंताचं रूप कसं आहे? सत, चित आणि आनंद. तो आनंद स्वरूप आहे. सगळी धडपड तुमची आमची कशासाठी आहे? कशासाठी आहे? आनंदच पाहिजे, सुख पाहिजे सगळ्यांना. कशासाठी धडपड करतो? रात्रंदिवसाची जी धडपड आहे ती कशासाठी आहे? सुखासाठीच आहे. सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ, 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 तरी तू पंढरीसी जाय कवेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरासी, जन्मोजन्मीचे दुःख विसरासी. सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ. कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुखालागी जरी करीशी तळमळ, तरी तू कुठे जायला सांगितलं? इथं कोण कोण पंढरपूरला जाऊन आले? तेवढ्याने वरती हात करा. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. हा, एवढे पंढरपूरला जाऊन आलेले बरेच जण, बरोबर? त्याच्या पुढचं प्रमाण बोला आता. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जेवढे जेवढे जाऊन आले ते विसरले का? खरं बोला जे काय आहे. पंढरपूरला जाऊन आले की नाही? मग ते प्रमाण खोटं आहे का? साधू संतांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण खोटं आहे का? खोटं नाही ना. मग पंढरपूरला जाऊन आले ना, मग विसरले दुःख. मग पंढरपूरला जाऊन काय केलं? काय आणलं? बांगड्या, घोंगडी आणि बांगडी. आमच्या महाराजांनी सांगितलं, मी नाही सांगत हा. महाराजांनी सांगितलं घोंगडी आणि कोणी वाटून घ्यायचं ते तुमच्या तुम्ही ठरवा. मग पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचं असतं? काहीतरी घेऊन यायचं असतं का होऊन यायचं असतं? होऊन यायचं. काय करायचं असतं? मग गेलो का पंढरपूरला? गेलोय का? बोला ना आता. गेलोय का? मग गेल्यानंतर तिथून फक्त एक पुडा आणला जातो. कसला? कसला प्रसाद असतो? लाईचा असतो ना. मग लाईचाच प्रसाद का बरं आणतात? ती लाई घेऊन यायचंय का लाई होऊन यायचंय? काय करायचंय? पंढरपूरला गेल्यानंतर लाही होऊन यायचं की लाही घेऊन यायचं? आम्ही काय करतो? एवढाले पुढे घेऊन येतो. कसले? लाहीचे. आम्ही पंढरपूरला जाऊन आलो, प्रसाद सगळ्या गल्लीत वाटतो. पंढरपूरला गेलो होतो, सांगतो काय? लाही घेऊन यायचं नाही, लाही
व्हायचंय. लाहीच का व्हायचंय? लाई त्या साळीची साळीची ज्या वेळेला लाई होते तर त्यावेळेला ती साळ परत जमिनीमध्ये टाकल्यानंतर ती उगवते का? उगवेल का? उगवणार नाही. लाई झाल्यानंतर जसं बीज भाजून केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. म्हणून जन्म मरण जर चुकवायचं असेल तर लाई होणं गरजेचं आहे. लाई घेऊन येणं गरजेचं नाही. मग तिथे जाऊन लाई होईल. लाई कशी होईल? अगोदरच एक प्रमाण झालं. कोणतं? पंढरपूर नेमकं कुठे आहे? देह हीच पंढरी आणि आत्मा पांडुरंग. मग त्या पांडुरंगाची ओळख करायची. तुम्हा आम्हाला काय करायचंय? त्याच पांडुरंगाची ओळख करून घ्यायची. तो नेमका पांडुरंग कसा आहे, कोण आहे, कुठे बसलेला आहे आणि त्याची ओळख कशाने होईल, तर तेच आपल्याला आता काय करायचंय या श्रीमद भागवतातून घ्यायचं आहे. म्हणून भगवंताचं रूप कसं आहे आपण बघतोय. सच्चित आनंद, सच्चिदानंद. पुढे आपण चैतन्य, सत चित आनंद. चित्त म्हणजे चैतन्य रूप, पुढे आनंद रूप आहे. मग आनंद रूप आहे. विषय आपला असा चालू होता का सगळ्यांची धडपड सुखासाठीच आहे, आनंदासाठीच आहे. मग आनंदासाठी फार मोठं घर बांधतो, बरोबर. घरात राहायला गेल्यानंतर आनंदही होतो, पण किती दिवस? खरं बोला सगळ्यांनी, किती दिवस? त्या नवीन घराचा आनंद किती दिवस? बोलत चला. का चुकीचं? माझं चुकीचं असेल तर कसं ते सांगा, मी थांबते, विषय बदलतो. तुम्ही चुकीचं सांगताय असं तरी सांगा ना. मला लगेच सांगितल्यानंतर मी तुमच्यातलीच आहे, नवे नवे तुमच्यापेक्षा आत्म्यात माझ्याजवळ जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही मलाही सांगत चला हे चुकीचं आहे. मग त्याचा आनंद, कुठल्याही गोष्टीचा आनंद किती दिवस? त्याच्या शेजारी मोठं बांधलं का एखाद्याने, मग काय वाटतं? आपल्यालाही तसं पाहिजे. ही प्रत्येकाची रीत आहे. म्हणून याच्यातला आनंद चिरकाळ टिकणारा नाहीये. या वस्तूमध्ये जो आनंद आपण बघतो ना तो चिरकाळ टिकणारा नाहीये. 5,000ची साडी आणली, किती हजाराची? शेजारच्या अंगावर 10,000ची पाहिली, काय झालं? किती वेळ टिकला तो आनंद? 5,000ची होती ना. मग 10,000ची पाहत नाही तोपर्यंत आनंद. 10,000ची पाहिली, आनंद संपला. मग याच्यामध्ये आनंद आहे. ज्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधतो त्या गोष्टीत आनंद आहे का? चिरकाळ टिकणाराच आनंद आहे का? नाही. मग परमानंद त्या भगवंताजवळ आहे. त्या भगवंताची ओळख करून घेण्यामध्ये काय आहे? परमानंद आहे. तो भगवंतच कसा आहे म्हणून त्याला काय म्हणले? सत चित आनंद. म्हणून परमार्थ करत असताना मी नेहमी सांगते, परमार्थ जर करायचा असेल ना तर वरच्याकडे बघा. प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये खालच्याकडे बघा. काय? प्रपंचामध्ये आनंदी राहायचं असेल तर खालच्याकडे बघा. परमार्थ करायचा असेल तर वरच्याकडे बघा. आपण नेमकं उलट करतो आणि म्हणून दुःखी राहतो. प्रपंच करत असताना आपल्याकडे तरी घरदार आहे, पण रस्त्यावर राहणारे त्यांच्याकडे बघा ना. रस्त्यावर राहतात की नाही? रस्त्यावर एक कपडा अंतरता, वरून एक कपडा घेतात आणि झोपतात. कित्येक लोक झोपतात की नाही? मग त्यांच्याकडे जर बघितलं तर आपण किती काही चांगलं आहे आपलं, मग दुःखी होऊ का आपण? नाही. म्हणून प्रपंच करत असताना त्यांच्याकडे बघा. आपल्यापेक्षा जे खालचे आहे ना त्यांच्याकडे बघा. नेहमी आनंदी राहू, दुःख येणारच नाही. आपण नेमकं वरच्याकडे बघतो म्हणून दुःखी होतो. वरचा नुसता आपल्याला दिसायला दिसतो तू सुखी असेल, परंतु सुखी नसतो. त्याच्या जवळ गेल्यानंतर कळतं. आणि परमार्थ करत असताना वरच्याकडे बघावं. वरच्याकडे कोणाकडे? आमच्या सारख्यांकडे नाही हो, नाही. एक वेळेस तुम्ही बरे असे आम्ही आहोत.
मग साधू संतांनी कसा परमार्थ केला, साधू संतांनी नेमकं काय केलं, म्हणून साधू संतांकडे बघावं. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचा जो परमार्थ आहे ना, तो जर डोळ्यापुढे आणला तर आपण काय बघतो माहितीये का परमार्थामध्ये? आपण निदान गुरुचरित्राच्या पारायणाला बसलोय दुपारी, शेजारची बाई काहीच करत नाही, एवढ्यावर समाधान मानतो. कशात कशात? परमार्थामध्ये. मग म्हणून खालच्याकडे बघू नका परमार्थ करत असताना, कोणाकडे बघा? वरच्यांकडे बघा. वरती कोण आहेत? आपल्या साधू संत आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे त्यांनी अवतार घेतला, आणि अवतार घेऊन सर्व जीवन तुमच्या आमच्या कल्याणासाठी ज्यांनी खर्च केलं. बुडतीये जनन देखे वेडोळा येतो कळवळा म्हणून या. अशा साधू संतांकडे बघा. येथे उपकारासाठी आलं घर वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आलं घरच्या वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आलं घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आलं घरच्या वैकुंठी, उपकारासाठी आलं घरच्या वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी, आलं घरच्या वैकुंठी. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगद्गुरु तुकोबरायांना जर डोळ्यासमोर आणलं तर त्यांचा परमार्थ, त्यांची परिस्थिती बाकीची कशी होती? अन्न करतात, खायला अन्न नाही, आजार येतात औषध नाही, तरीही त्यांनी काय म्हटलेले? बरं झालं, सगळं काय झालं? निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिढा गेली, त्याच्यामध्ये मी अडकून पडलो असं त्यांनी म्हटलेले. अहो, त्यांची जशी परिस्थिती होती, म्हणजे खायला अन्न नाही, तरीही मागितलं काही नाही, तरीही मागितलं काहीही नाही. त्यांचा एक अभंग आहे. नको देऊ देवा पोटी ये संतान, माया जाळे जाण नाठविशी. नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होईल जीवा. नको तुका म्हणे करी फकीरांचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. काय म्हटलेले जगद्गुरु तुकोबरायांनी? काय मागणी मागितलेली? नको देऊ देवा पोटी हे संतान, माया जाळे जाण नाठविशी. तू जर मला पोटी संतान दिलं ना, तर त्या माया जाळामध्ये मी काय होईल म्हणे? अडकून पडेल, म्हणून तेही देऊ नको. मग नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य. काय? द्रव्यही नको, भाग्यही नको, हे मला देऊ नको. तो एक उद्वेग होईल जीवा, तो एक उद्योग होईल, त्याच्यात मी अडकून पडेल आणि तुझं वजन माझ्याकडून होणार नाही. आणि आपली धडपड कशासाठी सांगा बरं? कशासाठी? आपण कशासाठी धडपड करतो आणि त्यांनी कशासाठी केली? म्हणून संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती धना संत संग देई सदा, संत देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, देई सदा. गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणूनच साधू संतांची मागणी फक्त संतांचा संग हवा, सतसंग त्यांनी मागितलेला. म्हणून
भगवंताचं नेमकं रूप कसं आहे तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून तीनही ताप नाहीसं करणारं असं हे भगवंताचं स्वरूप. त्यांना वंदन केलेले, पुढे व्यासदेवांना वंदन केलेले. आणि नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर त्या शौनकांनी सुतांना प्रश्न विचारलेला आहे. कुठे एकत्र आले? नैमिष अरण्यामध्ये. अरण्यच का सांगितलं इथे? प्रत्येक गोष्टीचा जर बारकाईने जर विचार केला ना तर अरण्य म्हटल्यानंतर कुठलं अरण्य आलं हो डोळ्यापुढे? कोणतं? अरण्य म्हटल्यावर कुठलं अरण्य आलं डोळ्यापुढे? आलं की नाही आलं? आलंच नाही. मग जंगल, झाडं झुडप वगैरे. मग तिथं कथा सांगितली कुठे? नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले. आणि या शौनकांना सुतांनी काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. मग अरण्यातच का कथा सांगितली? कथा ही अरण्यातच का सांगितली? नैमिषारण्यातच का सांगितली? साधू संतांनी जो काला केला तो काला कुठे केला? कुठे केला? वाळवंटात केला की सुपीक जमिनीत केला? काला वाळवंटात केला. मग काला करायचा असेल तर त्याला काय लागतं? वाळवंटच लागतं. सुपीक जमीन लागते का? सुपीक जमिनीत काला होत नाही. कारण का? सुपीक जमिनीमध्ये बी पेरलं तर ते परत काय होणार आहे? उगवणार आहे. वाळवंटात एकदा वाळवंटात लाही तयार झाली परत ती जन्माला येणार नाही. म्हणूनच साधू संतांनी जो काला केला तो काला वाळवंटातच केला. आणि इथेही कथा जी सांगितली गेली ना ती अरण्यातच सांगितली गेली. कारण का? आपल्याला सुद्धा जसं वाळवंट त्या पद्धतीने हे अंतकरण जे आहे ना त्या अंतकरणाचं सुद्धा वाळवंट तयार करायचं. काय करायचंय? तेव्हा ती कथा काय होईल? समजेल. जिथे विषयाचे हे विषय वाढवणाऱ्या उपभोगाच्या ज्या वस्तू आजूबाजूला जर असतील आणि तिथे जर भगवंताचं नामस्मरण करायचं म्हटलं तर होईल का? चित्त कुठे जाणार आहे? त्या विषयांकडे चित्त जाणार आहे. म्हणून त्या भगवंताच्या चरणाजवळ चित्त स्थिर होणार नाही. म्हणून हे अंतकरण शुद्ध करायचंय, चित्त शुद्ध करायचंय, चित्त निर्मळ करायचंय. कथा ऐकण्यासाठी काय असावं लागतं? अंतकरणाचंच अरण्य, अंतकरणच शुद्ध व्हावं लागतं. तुका म्हणे चित्त येऊने गोपाळ राहे ते येऊने गोपाळ राहे ते हो येऊने गोपाळ राहे ते येऊने गोपाळ राहे तुका म्हणे चित्त तुका म्हणे चित्त म्हणून शौनकांनी सुतांना प्रश्न विचारलेला आहे. चित्त निर्मळ करायचं, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची. ते कशाने होईल? काय केल्याने होईल? तर त्यावेळेला सूतजी सांगू लागले, परीक्षितीला जे शुकदेवांनी सांगितलेले जे भागवत आहे ना ते भागवत ऐकल्यानंतर ही अवस्था प्राप्त होईल, चित्त शुद्ध होईल.
म्हणून आपल्याला 7 दिवस काय करायचंय? चित्त शुद्ध करायचंय. 7 दिवस चित्त शुद्ध केल्यानंतर आणि मग तो गोपाळ अंतःकरणामध्ये आहेच का येईल? 8व्या दिवशी तो आहेच का येईल? आहे. मग आहे म्हटल्यानंतर तो नेमका कसा आहे, कुठे आहे, हिची काय होणार आहे? ओळख होणार आहे. नवे नवे अंतःकरण ज्या वेळेला शुद्ध होईल ना, अंतःकरण ज्या वेळेला शुद्ध होईल, हळूहळू हळूहळू आपल्याला काय करायचे? 7 दिवस ते साफ करायचंय. आणि साफ केल्यानंतर काला होणार आहे. मग आमचे महाराज 8व्या दिवशी काय करणार आहेत? काय करणार आहेत? काला. त्याच्यासाठी काला करणार आहेत, पण त्याच्यासाठी 7 दिवस आपल्याला हे काय करायचंय? धुवायचंय. कसं धुवायचं? वरून का? मग वरून पण चालेल का? आतापर्यंत किती वेळा आंघोळ केली असेल? किती तीर्थांमध्ये आंघोळ केली असेल? मग ते काय करायचंय? आतून धुवायचंय. आणि त्याच्यासाठी सूतजींनी सांगितलं, उत्तम भागवत जे आहे ना, ते भागवत काय करा? तुम्ही श्रवण करा. प्रश्न विचारलेला आहे म्हणून सूतजी म्हणतात, भागवत सुद्धा सहजासहजी ऐकायला मिळत नाही. याच्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. काय म्हटलेले? याच्यासाठी सुद्धा मागचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि अनेक जन्माचं पुण्य असेल तरच ते ऐकायला मिळतं. तुम्ही म्हणाल आता गल्लोगल्ली येतो की नाही प्रश्न मनामध्ये? किती ठिकाणी भागवत चालू असतं? दर महिन्याला ठिकठिकाणी चालू आहे की नाही? कित्येक ठिकाणी भागवत चालू आहे. मग कित्येक वेळेला ऐकतो आपण. इथून मागे बऱ्याच वेळेला इथंही भागवत झालेला आहे ना? झालेला आहे ना? मग ऐकलेलं आहे की नाही? ऐकलेलं आहे की नाही? आमची मंडळी म्हणतात आम्ही अजून ऐकलंच नाही. ऐकतो पण ऐकत नाही. काय? ऐकतो पण ऐकत नाही. नळी फुकली, पुढचं मला येत नाही. तुम्हाला येत असेल ते बघा. मग ऐकल्यानंतर कुठेतरी काहीतरी आनंद निर्माण झाला पाहिजे. मी मगाच सांगितलं, ऐकायचं आहे ना, ऐकल्यानंतर आनंद निर्माण झाला पाहिजे. आनंदासाठीच करायचं. म्हणून हे भागवत ऐकण्यासाठी, म्हणून त्यांनी म्हटलेले अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि अनेक जन्माचं पुण्य असेल तेव्हा ते काय होतं? कळतं, ठसतं अंतःकरणामध्ये. आणि अंतःकरण काय होतं? शुद्ध होतं. आणि म्हणून सुतांनी हे श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केलेली आहे. त्याचा महिमा सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिला महिमा सांगतात की एक वेळेला काय झालं म्हणे, की परीक्षितीला शुकदेव श्रीमद भागवत कथा हे सांगू लागले. आणि कथा सांगत असताना त्या कथेमध्ये देवता आल्या. सर्व कोण आले? सर्व देव आले. आणि देव आले म्हटल्यावर ते रिकाम्या हाताने आले नाही. काय घेऊन आले? देवांकडे काय आहे? अमृत कलश घेऊन आले. काय घेऊन आले? अमृत कलश घेऊन आले. आणि अमृत कलश घेऊन आल्यानंतर ते म्हणू लागले, या परीक्षितीला हे अमृत द्या, अमृत परीक्षितीला द्या. आणि हे जे ज्ञानामृत आहे ते ज्ञानामृत आम्हाला द्या. स्वर्गीचे अमर कसे आहेत? ते अमर आहेत स्वर्गीचे. मग ते मृत्यू लोकात आले. आणि मृत्यू लोकात आल्यानंतर ते सांगू लागले की हे अमृत घ्या आणि कथामृत आम्हाला द्या. मग परीक्षितीने त्यावेळेला सांगितलं की मला हे अमृत नकोय, मला काय पाहिजे? कथामृत पाहिजे. का पाहिजे? दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी व्हावं. काय? किती दिवस जगला याला महत्व नाही, मग आयुष्य कसं घालवलं, कसा जगला याला महत्व आहे. म्हणून
मला दीर्घजीवी व्हायचं नाहीये. काय व्हायचंय? दिव्यजीवी व्हायचंय. आयुष्य नुसतं वाढून उपयोग नाही. म्हणून मला काय पाहिजे? कथामृत पाहिजे, ज्ञानामृत पाहिजे, अमृत नको आहे. मग हे स्वर्गीचे जे सगळे अमर आहेत ना, ते परत गेले, सर्व देवता परत गेला. कारण ज्ञानामृत मिळालं नाही, कथामृत मिळालं नाही. मिळालं नाही म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने ही भक्तीची जेवढी जेवढी काही साधनं आहेत, त्या ज्ञानाची जेवढी जेवढी साधनं आहेत, ती साधनं काय केली? तोलली गेली. ती साधनं तराजूवरती काय केली? तोलली. तराजूवरती तोलली म्हटल्यानंतर तो तराजू आपल्या डोळ्यापुढे येईल. मग तोलली गेली, त्याचं सामर्थ्य बघितलं गेलं, प्रत्येक ग्रंथातलं सामर्थ्य बघितलं गेलं. आणि मग लक्षात आलं की श्रीमद भागवताचं पारडं काय झालंय? जड झालंय. म्हणजे इतर सर्व साधनांपेक्षा श्रीमद भागवत काय आहे म्हणे? श्रेष्ठ आहे. हे कोणाच्या लक्षात आले? ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की ब्रह्मदेवाने हे काय केलं? सर्व साधनं ही एका बाजूला ठेवली आणि हा जो हे जे श्रीमद भागवत आहे ते एका बाजूला, म्हणून त्याचं पारडं जड झालं. म्हणून हा अगाध असा महिमा आहे. कसला? श्रीमद भागवताचा. हा श्रीमद भागवताचा पहिला महिमा काय केला इथे? सुतांनी शौनकांना सांगितला गेला. आपण मगाच बघितलं की महिमा समजल्याशिवाय श्रीमद भागवत समजणार नाही. म्हणून पहिला महिमा इथं सांगितला गेला. आणि त्यानंतर शौनकांनी परत प्रश्न विचारलेला आहे. हा हे जे श्रीमद भागवत जे आहे ना, हे त्याचा महिमा तुम्ही आम्हाला सांगितला, परंतु हे 7च दिवस का करायचं? किंवा हे 7 दिवस करावं असं कोणी सांगितलेलं आहे? याचा सप्ताह विधी सांगितलेला आहे की नाही? श्रीमद भागवताचा कसा विधी सांगितला? 7 दिवसाचा विधी सांगितला, सप्ताह विधी सांगितला जातो. हा सप्ताह विधीच का केला जातो किंवा हा सप्ताहच का? तर त्यावेळेला सूत सांगू लागले की नारदांना संकादिकांनी हा विधी काय केलेला आहे? सांगितलेला आहे. नारदांनी संकादिकांना सप्ताह विधी सांगितलेला आहे. मग सप्ताह विधी म्हणजे 7 दिवस हा ज्ञान यज्ञ करणं. किती दिवस? 7 दिवस ज्ञान यज्ञ करायचा आहे. किती दिवस? रविवार, सोमवार. आज कोण वार आहे? नक्की कोणता वार आहे? वा, गुरुवार. प्रांगण कोणाचं आहे? त्यांच्या प्रांगणामध्ये वार पण कोणाचा आहे? त्यांचाच आहे. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान, आज त्यांच्याच प्रांगणात त्यांच्याच वार आपण काय केलं? त्यांच्याच वाराला आपण काय केलं? ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे. मग गुरुवारी कथा ऐकायची. त्यानंतर बोलत चला, पुढचा वार, पुढे 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 गुरुवार ऐकायची का नाही? बोलत चला, ऐकायची आहे की नाही? ऐकायचीच. 7 दिवस ऐकायची. 7 दिवस कथा ऐकल्यानंतर तुम्ही या गुरुवारी कथा ऐकली म्हणजे पुढचा गुरुवार सोडून द्यायचा नाही. हे 7 दिवस का सांगितले? तुमच्या आयुष्यामध्ये 7 दिवसाच्या व्यतिरिक्त दुसरा वार नाही आहे का? या 7 वारांच्या व्यतिरिक्त वार आहे का? आहे का? आहे का वार? नाही. मग 7 दिवस ऐकायची, 7च वार आहे. याचा अर्थ काय? हेच 7 दिवस ऐकू नका, त्याचं नामस्मरण अखंड करा. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्याचं काय करा? अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण.
श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून कथा ऐकायची कथा करायची ती 7 दिवस करायची, कारण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये 7 वार किंवा 7 दिवसाच्या व्यतिरिक्त दुसरा दिवस नाही. म्हणून अखंड चिंतन करायचे, त्याचं नामस्मरण अखंड करायचे. हे जे सर्व ग्रंथांचं जे सार आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून स्वरूपाने जगताय वारंवार. म्हणून त्याचं नामस्मरण अखंड करायचंय. त्या भगवंताचं 7 दिवस कथा ऐकायची, पण त्याचं जे सार आहे ना, त्या साराचं चिंतन तुम्हाला आम्हाला परत करायचंय. या गुरुवार जरी संपला, पुढचा गुरुवार आल्यानंतर सुद्धा त्याचं चिंतन अखंड झालंच पाहिजे, करायचंच आहे. म्हणून दुसरा महिमा सांगत असताना एकदा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये संकाधिक 4 भावंड सत्संगासाठी एकत्र आलेले. 4ही भावंड सत्संगासाठी एकत्र आले. मला वाटतं 4च आलेत का? 5 का? वा वा वा. या लखन मला संत वाचायला सेवा तुमची लागू द्या. या महेश आले या प्रधान एवढी कृपा आहे ना आपल्यावरती, दत्तप्रभूंची एवढी कृपा आहे. तर बघा, एवढे मोठे गायक वृंद उत्कृष्ट असेल, आणि ते सुद्धा त्या कथेला यांनी काय केलेली, सर्वांनी हजेरी लावलेली, भेट दिलेली. आमचं भाग्य समजतो आम्ही.
जे सर्व संगीतातील आचार्य यांनी आपला आनंद काय केला, द्विगुणित केला. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वांच्या. कारण ही सर्व मंडळी आहे ना, ही नेहमी बिझी असणारी मंडळी आहे. कारण रथी नाही तर म्हणून ते नेहमी काय असतात, सगळेच बिझी असतात. आणि तरी तुम्हाला वाटते कार्यक्रम करू नका, तरी हजेरी लावायला इथपर्यंत आले. आणि म्हणून मग सर्वांचे आणि योगायोग आपला विषय चालू होता कोणाचा, संकादिकांचा. संकादिक किती होते, 4. आणि म्हणून म्हटलं आले किती आता, आणि संकादिकांचं कार्य काय, नेहमी सत्संग. ते नेहमी सत्संगच करायचे. काय असायचं, नेहमी सत्संग. चौघांमध्ये पण सत्संग होत असे. एकाने समोर बसून भगवंताचं गुणगान करायचं आणि बाकीच्यांनी राहिलेल्या तिघांनी काय करायचं, समोर बसून ते ऐकायचं. त्या पद्धतीने ही जी मंडळी आहे ना, ही सगळी यांना बाहेर जर कार्यक्रम असतील ना तर ते कार्यक्रमाला जातात. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच जणांचे मला वाटतं स्टेटस बघते, तिथं ते बसलेले असतात. कुठे, याचं मंदिर गजानन महाराज मंदिरामध्ये, ते त्यांचं भजन सत्संग हा चालूच असतो. नेहमी एकत्र येणारी मंडळी ही सर्व, आणि त्यांचा सत्संग नेहमी चालूच असतो. म्हणून योगायोग, मी काय सांगते, आपला विषय कोणता चालू होता, संकादिकांचाच चालू होता. आणि त्याच वेळेला त्यांचं काय झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. आणि खरोखर परमार्थ हा तरुण वयातच करायचा असतो, म्हातारपणात नाही. म्हणजे आदरणीय इंदोरीकर महाराज म्हणतात, काय म्हणतात, म्हातारा झाल्यानंतर परमार्थ करा. परमार्थाला लागल्यावर ते काय म्हणतात, मला माहित होतं, सर्वांना माहित आहे. मग परमार्थ हे शरीर क्षीण झाल्यावर करायचा नसतो. आपण मगाच बघितलं, सगळी इंद्रिय जी दिली आहे, शरीर जे दिलंय, नरदेह जो दिलेला आहे, भगवंताच्या भक्तीसाठीच दिलेला आहे. म्हणून तरुण मंडळी या परमार्थाकडे वळणं काय आहे, जरा दुर्लभ आहे, सहजासहजी. कारण हे विषयांचा गमगमाट चमचमाट जो एवढा दिसतोय ना, तिकडे ही तारुण्यामध्ये ही तरुण मंडळी त्यामध्ये वाहवली जाते. काय होते, वाहवली जाते. आणि जे करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे, ज्याच्यासाठी नरदेह मिळालेला आहे, ते होत नाही. परंतु या सगळ्या मंडळींकडे जर बघितलं, इथे सर्वच आणि नेहमी या श्रीकृष्ण भगवंताच्या कथेमध्ये मदत करण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी ही सगळी मंडळी हजर असतेच. म्हणून ही वय सगळ्यांचं जर बघितलं तर कसं आहे, तरुणच आहे. आणि म्हणून परमार्थ या वयात केला गेला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा या तरुण मंडळींसाठी काय करा, टाळ्या. आणि नेहमी कथेमध्ये मसाला भरणं हा, हे बघा मी नेहमी उदाहरण देते की भाजी बनवायची, आता समजा पटकन डोळ्यापुढे येणारं वांग, काल चंपाषष्ठी झाली, चंपाषष्ठी होती ना काल, हा, वांग्याची भाजी बनवायची, फक्त वांग्याचीच भाजी बनवली, काहीच टाकलं नाही त्याच्यामध्ये, तर काय होईल, चव लागेल का, नाही येणार. म्हणून त्या भाजीला रंगत आणण्यासाठी जसे वेगवेगळ्या मसाल्यांची आवश्यकता असते, वेगवेगळ्या पदार्थांची आवश्यकता असते ना, त्या पद्धतीने या श्रीमद भागवत कथा जिथे जिथे आपली सेवा असेल तिथं तिथं ही मंडळी बाकीचा मसाला भरण्याचं काम करत असते. म्हणून सतसंग हे चारही संकादिचे आहे, नेहमी सतसंग करतात. सत्याचा संग, सतसंग म्हणजे काय, जे सत्य आहे त्याचा सतसंग करणं. मग सत्य काय आहे, तो एकटाच सत्य आहे, बाकीचं सगळं असत्य आहे, अविनाशी आहे, नाश पावणार आहे.
अविनाशी फक्त तेवढं काय आहे, एक तत्व आहे, भगवंतच फक्त अविनाशी आहे, सत्य आहे. म्हणून त्या सत्याचा संग करणं त्याला सतसंग असं म्हटलं जातं. म्हणून त्याचंच गुणगान करणं, नेहमी त्या भगवंताचंच गुणगान करणं. ते चारही भावंड नेहमी त्या भगवंताचं गुणगान करत असत, अखंड गुणगान करणं. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा तेच करायचंय. साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे. काय? जिवली तुला काय धंदा, घडी घडी भज गोविंदा. घडी घडी तुम्हाला तुमचं कर्म जे आहे ते कर्म करायचंच आहे, परंतु कर्म करत असताना कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. काम करत असताना त्या भगवंताचं नाम अखंड मुखामध्ये घ्यायचंय. आणि ज्या वेळेला अखंड मुखामध्ये नाम घेतलं जाईल तर त्यावेळेला शेवट काय होणार आहे? गोड होणार आहे. तुमचा आमच्या सर्वांचा शेवट गोड होणार आहे. म्हणून हे सत्संग, चारही भावंडांचा जो सत्संग चालू होता, सत्संगासाठी बद्रीनारायणचे तिथे आलेले होते. तिथं नारदजींना बघितलं आणि नारदजींना बघितल्यानंतर नारदजींच्या चेहऱ्यावरची चिंता बघितली आणि प्रश्न विचारला, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, आणि साधूच्या चेहऱ्यावरती चिंता ही नसावी किंवा नसतेच, किंवा त्यांना संतच म्हणत नाही. ज्यांच्याकडे चिंता आहे त्यांना संत म्हणत नाही. संतांकडे कुठल्याही प्रकारची चिंता नसते. तुमच्या आमच्याकडे काय असते? फक्त चिंताच असते. हे झालं ते कधी होईल, ते झालं ते कधी होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, येणे असं केलं पाहिजे. काय चालू असतं? चिंतन का चिंता. नेमकं काय चालू असतं आणि काय केलं पाहिजे? चिंता केली पाहिजे की चिंतन केलं पाहिजे? अखंड चिंतन विठोबाची. कसं सांगितलं? खंड खंड करून सांगितलं का? हा सप्ताह आहे. कसा आहे? काय नाव दिलं जातं त्याला? काय दिलं जातं? अखंड का खंड खंड? सदा सदा का कदा कदा? सौड्यात्री. म्हणून त्याचं नामस्मरण करायचंय. कसं करायचं? अखंड करायचंय. आणि अखंड ज्या वेळेला नामस्मरण केलं जाईल ना, आणि साधू संत अखंड नामस्मरण करतात, म्हणून चिंता त्यांच्याकडे नसते. म्हणून संकालिकांनी प्रश्न विचारला, तुमच्या चेहऱ्यावरती काय दिसते? चिंता दिसते. त्यावेळेला नारदजींनी सांगितलं, मला माझी चिंता नाही. मग कोणाची चिंता? मला स्वतःची चिंता नाही. जे अखंड नामस्मरणात आहे, नामस्मरण करता करता ज्याचं नाम घेतात त्याचं रूप प्राप्त झाले. नामस्मरण करता 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 ज्याचं नाव घेतो त्याचं रूप प्राप्त होणं. ते साधू संतांना त्यांना त्याचं रूप प्राप्त झाले. चिंता कसली आहे? कसली चिंता आहे त्यांना? तुमची आमची चिंता. कोणाची चिंता आहे? या समाजाची चिंता आहे. बुडती आहे जण न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून या समाजाची चिंता आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की मी त्या मृत्यू लोकांमध्ये फिरत असताना अनेक तीर्थक्षेत्रांना गेलो, अनेक तीर्थक्षेत्र फिरलो, परंतु मला पाहिजे तसं समाधान मिळालं नाही. काय पाहिजे? समाधान पाहिजे. कितीही उपभोगाच्या वस्तू जरी असतील तरी समाधानही नाहीये. तुमच्या आमच्या जवळ सुद्धा समाधान नाहीये. मग सर्वात दुर्लभ जर काही असेल तर काय आहे? समाधान आहे. म्हणून समाधान कुठेही मिळालं नाही. अनेक तीर्थक्षेत्रांना फिरलो, परंतु समाधान मिळालं नाही. मग मी ते भक्तीची कथा ते सांगू लागले. मला एक स्त्री भेटली वृंदावनामध्ये, आणि वृंदावनात गेल्यानंतर एक तरुण स्त्री, आणि त्या तरुण स्त्रीच्या बरोबर 2 वृद्ध पुरुष होते आणि अनेक महिला आजूबाजूला होत्या म्हणे. मग ज्या वेळेला फिरत असताना ती भेटली, तिने मला आवाज दिला की तुम्ही संत आहात, साधू आहात, आणि आमच्यासारख्या दीन दुबळ्यांचं, दीन दुःखितांचं दुःख निवारण करण्याचं कार्य फक्त तुम्ही करू शकता, साधू संतच करू शकतात. म्हणून मला आवाज दिला आणि तिला मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं, तू नेमकी कोण आहे? आणि हे पुरुष जे आहे, वृद्ध पुरुष जे निश्चित असे पडलेले, हे कोण आहे? तर त्यावेळेला तिने सांगितलं, मी भक्ती आहे आणि माझे हे 2 मुलं आहे. कोण? ज्ञान आणि वैराग्य. हे 2 मुलं आहेत आणि ते मुलं
कसे होते? वृद्ध झालेले होते आणि निश्चित असे पडलेले होते. मग त्यावेळेला नारदजीने प्रश्न विचारला, आई कशी आहे? तरुण. आणि मुलं कशी आहेत? कसे आहेत? म्हातारे. बर, आता डोळ्यापुढे एक स्त्री आणि 2 मुलं आले असतील तुमच्या आमच्या सर्वांच्या, बरोबर? आले की नाही? कथा सांगत असताना आलेत ना? एक स्त्री आणि 2 मुलं, बरोबर. मग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीचे हे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ती पुरी प्रकृती आली का? ही प्रकृती तुमची आमची, ती प्रकृती आहे का? ज्ञान आणि वैराग्य. मग भक्ती तरुण आहे, ज्ञान वैराग्य म्हातारे झाले. कसे झाले? म्हातारे झाले. मग आता सुद्धा भक्तीला पूर आलेला आहे. भक्तीला आलाय की नाही? पटताय की नाही? भक्तीला पूर आलाय की नाही? भक्तीला पूर आलाय, पण ज्ञान आणि वैराग्य कोणालाच आवडत नाही. आवडतं? ज्याला आवडत असेल त्यांनी वरती हात करा. भक्ती गल्लोगल्ली भक्ती चालू आहे, भक्तीला पूर आलाय, पण ज्ञान आणि वैराग्य कोणालाच आवडत नाही. आवडतं? ज्याला आवडत असेल त्याने वरती हात करा. सोपं नाहीये. आवडतंय का ज्ञान वैराग्य कोणाला? आवडतंय? मग ते आज तरुण आहे का म्हातारे? कसे? आजही ज्ञान आणि वैराग्य म्हातारेच आहे. मग हे कुठे? बाहेर कुठेतरी त्या वृंदावनामध्ये. ही वृंदावनातली कथा आहे का? कथा समजून घ्यायची आहे, नुसती ऐकू नका. आतापर्यंत भरपूर कथा ऐकल्या असतील, पण कथा समजून घ्या. मग त्या वृंदावनातली कथा आहे का? मग कोणाची कथा आहे? आपलीच कथा आहे, तुमची आमचीच कथा आहे. मग तुम्हा आम्हाला भक्ती आवडते, भक्ती करायला आवडतं, पण ज्ञानही आवडत नाही, वैराग्यही आवडतं का? नाही आवडत. आम्ही सांगतो फक्त, पण आम्हाला सुद्धा भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञान असावं, पण कसं? भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. नाहीतर हे ज्ञान जे आहे ना, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा
आमच्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानाच्या पाठी हा अहंकार लागत नाही. तुम्ही ज्ञान आलंय असं जर म्हटलं ना तर तो नाना संकटी काय करतो नाचवतो. नाना संकटांनी नाचवतो. म्हणून ज्ञान पचवणं हे सुद्धा एवढं सोपं नाही, फार अवघड आहे. म्हणून दोनही गोष्टी आपल्याकडे नाहीयेत. काय दोनही गोष्टी नाहीयेत. ज्ञान पचवणं सुद्धा फार अवघड आहे. कारण ते आलं का मीपणा अहंकार हा कधी संचार करतो सांगता येत नाही. म्हणून इतरांनी आपली स्तुती करण्यापेक्षा जेवढा जास्तीत जास्त अपमान होईल ना तेवढं कठीण होत जाऊ आपण. प्रतिकार करण्याची क्षमता तेवढी तयार होत असते. म्हणून भक्ती मार्गात जर पुढे व्हायचं असेल ना भक्ती मार्गात जर पुढे जायचं असेल ना जुने लोक म्हणायचे निंदकाचे घर असावे शेजारी. काय म्हणायचे निंदकाचे घर असावे शेजारी. का आपलं अंतकरण धूत असतात. ते काय करत असतात आपलं अंतकरण धूत असतात. आपलं जे काही चुकीचं कर्म असेल ते कर्म धुतल्या जातं. काय होतं धुतल्या जातं. म्हणून तुमचे आमच्यावरती सुद्धा अनेक वावरत असताना अनेक प्रसंग येतात. आता माझाच आत्ताचा प्रसंग सांगते. आमचे ऋषी महाराज इथे येऊन बसलेले आहेत ना इथे आहे. त्यांनी एक कार्यक्रम ठेवला. कुठे श्रमिक नगरमध्ये अशोकनगरला एक कार्यक्रम ठेवला. कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या पत्रिकेमध्ये माझं नाव टाकलं त्यांनी. पण मला विचारलं नाही. नाव टाकलं विचारलं नाही. पण माझ्याकडे काय गुण आहे नाही त्यांना माहित होतं की नाही मला माहित नाही. माझ्याकडे ते आहे की नाही त्यांना माहित नाही. पण जेव्हा पत्रिका माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं आता हे आमच्या महाराजांना म्हटलं त्याला मी सांगते हे नाव तू काय कर काढून टाक. महाराज अगोदरच्याच दिवशी एक प्रवचन झालं होतं सुकेने. काय झालं होतं प्रवचन झालं होतं. त्या प्रवचनात एक दृष्टांत दिला होता की निंदा केल्यानंतर किती मोठं पाप. ते पाप नाहीसं झालं. दृष्टांत सांगायला वेळ नाही. आपली वेळ संपलेली आहे. यानंतर कधी परत वेळ मिळाला त्या 8 दिवसात तर तो दृष्टांत नक्कीच मी सांगेन. मग तो सांगून झालेला होता. आम्ही दोघंही बरोबरच असतो म्हणजे आमची बिनपायाची गाडी आहे. कुठेही कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर त्यांच्याशिवाय कुठेही जाणं नाहीच आहे. जे काही थोडकी मोडकी सेवा चालू आहे ती त्यांच्याच कृपेने चालू आहे. जे काही आहे ते आतापर्यंत ते विचार करत असतील आतापर्यंत कधीच नाव घेतलं नाही. ही पहिलीच वेळ. तर तिथं ते तो दृष्टांत ऐकलेला होता. ज्या वेळेला निंदा केल्यानंतर केवढं मोठं पाप आहे ते पाप नाहीसं झालं. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं आता फोन करू नको. आता ऋषीला फोन करू नको. कारण तू काल दृष्टांत सांगितलेला आहे. आणि जेवढे पत्रिका बघणार आहेत ना तेवढ्यांना माहिती आहे तुझ्याकडे काय आहे काय नाही. जेवढे पत्रिका बघणार आहे तेवढ्यांना माहित आहे. आणि किती जवळचे असतील तरी ते बोलल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे हा तुझा फायदा आहे. सत्य घटना आहे. काकांनी सांगितलं तुझा फायदा आहे. म्हणजे छोटे सुद्धा बोलणार आणि मोठे सुद्धा बोलणारच. हा यांना इथं बसवलं यांच्याकडे काय आहे बोलणार आहे की नाही. मग काकाने सांगितलं तू सांगूच नको. जे होईल ते होईल. सगळा समाज म्हणजे जेवढ्यांना माहिती आहे तेवढे बोलणार आहे. आणि तेवढे बोलल्यानंतर हे शुद्ध होणार आहे. काय होणार आहे शुद्ध होणार आहे. मग ज्या वेळेला तिथे बाकीचे जे ज्ञानी होते त्या ज्ञानांना सांगितलं माझा विचार करू नका. तुमचं जे आहे ना जे काही ज्ञानी होते त्याच्यातले जे ज्ञानी होते त्यांना सांगितलं मार्ग द्यायचे ते तुमच्या पद्धतीने द्या. माझा विचार करू आम्ही त्यातलं काहीच माहित नाही. त्यातलं ज्ञानच नाहीये. म्हणून समोरच्यावर अन्याय होता कामा नये. काळे महाराज होते. काळे महाराजांनी सांगितलं या बाकीच्यांवरती कोणावरती अन्याय होता कामा नये. म्हणून जे योग्य आहे तो योग्य निर्णय तुम्हाला द्यायचा. म्हणून मला सांगायचं काय आहे तर समाजाने निंदा केल्यानंतर अंतकरण काय होत असतं वाळोनिया जनासाठी मदतुरी वाळोनिया जनासाठी
सर्वात महत्वाची गोष्ट, माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती एवढी कृपा आहे रे महाराज, ही व्यवस्था माझ्या सद्गुरूंनी करून ठेवलेली आहे. ही व्यवस्था माझ्या सद्गुरूने करून ठेवलेली माझ्यासाठी. कशासाठी? ही कृपा आहे माझ्यावरती, माझ्या सद्गुरूंची ती माझ्यावरती कृपा आहे म्हणून ती व्यवस्था केलेली आहे. आपल्याला हा जो महिमा आहे तो महिमा 5 मिनिटांमध्ये बघायचा आहे आणि इथे सेवा संपवायची. सनकादिकांना नारदजींनी सांगितलं की ज्ञान आणि वैराग्य हे कोणालाही आता आवडत नाही, ते काय झालेले, वृद्ध झालेले. त्यांना मी उठवण्याचा, जागवण्याचा बराच प्रयत्न केला, वेदांचा घोष केला, वेदांताचा घोष केला, परंतु ते जागे झाले नाही. तर काय करू? त्यावेळेला आकाशवाणी झाली, सत्कर्म कर. मग सत्कर्म म्हणजे नेमकं काय? तर सत्कर्म कर, सत्कर्म कर, सत्कर्म ही बऱ्याच जणांना विचारलं, परंतु त्या सत्कर्माचा आशय हा गुप्त ठेवला गेला. मला त्याचं उत्तर मिळालं नाही. म्हणून आता त्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. तर त्यावेळेला संकादिकांनी सांगितलं की श्रीमद भागवत कथा हेच सत्कर्म आहे आणि आता तुम्ही काय करा, श्रीमद भागवत कथा हेच सत्कर्म करा. तर त्यावेळेला कथेचं नियोजन केलं गेलं. कथेचं नियोजन 7 दिवसाचं नियोजन करायचं मी मग सांगितलं, सोपी गोष्ट नाही. म्हणून 7 दिवसाच्या कथेचं मंडप टाकला गेला, आसन टाकलं गेलं आणि कथेचं नियोजन केलं गेलं. आणि नारदजी समोर बसलेले सनकादिक मुनी कथा सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर कथेचा महिमाच सांगत होते. आणि महिमाच सांगत असतानाच त्या धर्म मंडपामध्ये तिकडनं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे भजन म्हणत म्हणतच त्यांनी काय केलेलं आहे, पदार्पण केलेले. म्हणजेच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, भक्ती बरोबरचे ज्ञान आणि वैराग्य दोघंही काय झाले, ताजे तवाने झाले. म्हणजे श्रीमद भागवताची कथाच सांगितलेली फक्त, महिमाच सांगितलेला आहे फक्त. आणि महिमा सांगत असतानाच ते भक्ती, ज्ञान, वैराग्य त्या सभा मंडपामध्ये आलेले म्हणजे प्रकृतीच्या रूपात आलेले आहे. असं मग कुठं आले, कुठं प्रवेश केला आणि कुठं प्रवेश केला पाहिजे, त्यांनी अंतःकरणामध्ये प्रवेश केला. मग अंतःकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी ते भजन म्हणतच आलेले आहे. ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे भजन म्हणत ते तिथं आलेले. आता हे भजन होईल आणि त्यानंतर आरती होईल आणि आपली सेवा समाप्त होईल. कृष्ण गोविंद हरे मुरारे गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण
कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत पुराण की अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय। सच्चिदानंद सद्गुरु भगवान की जय। आरतीचं ताट घ्या पटकन.